स्वतःवर अत्याचार करून घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करा अशी अजब मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मागणी केलेली आहे। शासनाने अशा महिलांची नावे आणि फोटो समोर आणावे असंही सावजी म्हणतात। तर सावजी यांच्या या वादग्रस्त विधानाचा शिवसेना महिला आघाडीकडून निषेध करण्यात आलाय। अशा वक्तव्यांवरून सुबोध सावजी यांची मानसिकता समजते असं विधान अंजली दमानिया यांनीही केलंय। आज मी हे 2 पानी मागणी पत्र महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना माझ्या वतीने व राज्यातील जनतेच्या वतीने पाठवले आहे। या मागणी पत्राचा आशय असा आहे, राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी। सुबोध सावजी यांचं विधान ऐकलं आणि त्यात ते अतिशय एक विक्षिप्त विधान या व्यक्तीने केलं, पण त्याआधी मला यांच्या आधीची विधानं थोडी मांडायची, कारण त्याच्यावरनं यांची मेंटल स्टेट काय आहे ते लोकांना कळेल। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एक बूट फेकून जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा ते म्हणाले होते त्या माणसाचं मर्डर झालं पाहिजे। त्यांनी आज म्हटलंय की जेवढ्या स्त्रिया होत्या ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यांची नावं जाहीर करा, त्यांच्यावर FIR करा, आणि कारण त्या बायका स्वतःहून चालत जाऊन त्यांनी बलात्कार करून घेतल्यात असं काहीतरी विक्षिप्त विधान त्यांनी केलंय। आणि मला असं वाटतं यांची स्टेबिलिटी अजिबात नाहीये, माध्यमांनी यांना प्लीज कव्हर करू नये। अशा प्रकारचं विधान करणं म्हणजे एकतर आज इकडे आम्ही नारी शक्ती नारी सन्मान याच्या गोष्टी करतो आणि इकडे कोणतरी अशा प्रकारचं पत्र लिहित असेल, कुठली अशी महिला आहे की जे अशा स्वतःहून काही करत असेल, त्यामुळे असं लांछनास्पद काहीतरी राज्यपालांना पत्र लिहिणं हे अत्यंत अयोग्य आहे। याचा आम्ही कडाडून शिवसेना महिला आघाडीतर्फे आम्ही विरोध करतो।